खेडे आजूबाजूला जोडली गेली, त्याचप्रमाणे आडगाव गावचा सुद्धा, नांदूर गावचा, मानूर गावचा किंवा आजूबाजूच्या दोन्ही तिन्ही गावचा अनेक वर्षापासून महापालिकेत समाविष्ट झाले. पण प्रभागाचं दुर्दैव म्हणता येईल का अजूनही इथं रस्ते, लाईट, पाणी याच गोष्टींसाठी लोकांना झडावं लागतंय. तर नक्कीच अजितदादा असतील किंवा माणिकराव कोकाटे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संकल्पनेतून एक इथं रस्त्यांचा विकास असेल, पाण्याचा विकास असेल, लाईट असतील, या बेसिक सुविधा सगळ्यात महत्त्वाच्या लोकांना देणं गरजेचं आहे. आडगाव प्रभाग 2 मधील राजकीय समीकरणांना कलाटणी. अतुल मते यांचा अजित पवार गटात प्रवेश. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आडगाव प्रभाग क्रमांक 2 मधील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रमुख कार्यकर्ते अतुल मते यांनी शरद पवार गटातून बाहेर पडत अजित पवार गटात प्रवेश केल्याने प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून अजित पवार गटाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात तिहेरी अथवा चौरंगी लढत होण्याची शक्यता असून मतांचे विभाजन कसे होणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग 2 हा नेहमीच चुरशीचा मानला जातो आणि यंदा निवडणूक अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अजित पवार गटाने प्रभागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक आक्रमक पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला लागलाय. युती होणार की सर्व पक्ष स्वतंत्र लढणार याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. एकूणच अतुल मते यांच्या पक्षप्रवेशामुळे आडगाव प्रभाग क्रमांक 2 मधील राजकीय वातावरण तापले असून आगामी महापालिका निवडणूक अधिक लक्षवेधी आणि चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक तेज. वर्षापासून आम्ही शरद पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून काम करतोय आणि तिथल्या पूर्ण शहराच्या पूर्ण समितीने सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरभरून प्रेम देखील दिलं आणि विधानसभेसाठी अतिशय चांगली आम्ही कामगिरी या ठिकाणी करण्याचे प्रयत्न केले. पण काही वरिष्ठ पातळीवरती काही चुकीचे निर्णय झाले आणि तिथं आम्हाला उमेदवारी नाकारली गेली. पण त्यातही नाउमेद न होता आम्ही विधानसभेला अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. पण काही गोष्टी आता प्रभागात ज्यावेळेस आम्ही काम करतोय तर प्रभागातील लोकांचा किंवा इथल्या मतदारांचा, इथल्या सर्व नागरिकांचा जो आग्रह आहे तो नक्कीच आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आणि या सगळ्या नागरिकांच्या विचाराने आणि राज्यात जर आपण बघितलं तर अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय सुंदर काम या ठिकाणी चालले आणि त्याचबरोबर आपण नाशिक जिल्ह्याचे जे मंत्री आहेत कोकाटे साहेब, माणिकराव कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव प्रभाग 2 मधील राजकीय समीकरणांना कलाटणी. अतुल मते यांचा अजित पवार गटात प्रवेश. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आडगाव प्रभाग क्रमांक 2 मधील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रमुख कार्यकर्ते अतुल मते यांनी शरद पवार गटातून बाहेर पडत अजित पवार गटात प्रवेश केल्याने प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून अजित पवार गटाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात तिहेरी अथवा चौरंगी लढत होण्याची शक्यता असून मतांचे विभाजन कसे होणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग 2 हा नेहमीच चुरशीचा मानला जातो आणि यंदा निवडणूक अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अजित पवार गटाने प्रभागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक आक्रमक पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला लागलाय. युती होणार की सर्व पक्ष स्वतंत्र लढणार याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. एकूणच अतुल मते यांच्या पक्षप्रवेशामुळे आडगाव प्रभाग क्रमांक 2 मधील राजकीय वातावरण तापले असून आगामी महापालिका निवडणूक अधिक लक्षवेधी आणि चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक तेज. नक्कीच अनेक उमेदवार आहे या ठिकाणी काम करताय, पण उमेदवारी ज्यांना मिळते आणि ज्यांना उमेदवार नाही मिळणार ते पण लोक सगळे महायुती सोबत असणार आहे. आणि माझा नक्कीच कोकाटे साहेब असतील, दादा असतील यांच्यावरती ठाम विश्वास आहे का ते मला नक्कीच या प्रभागातून उमेदवारी देतील आणि पूर्णच्या पूर्ण पॅनल आम्ही निवडून आणू आणि अतिशय लोकांना जे अपेक्षित काम आहे, अनेक वर्षापासून जे प्रलंबित काम आहे ते नक्कीच पूर्ण करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल.